तर आज आपण बनवणार आहोत पोटॅटोचे फिंगर चिप्स। लहान मुलांचा सगळ्यात आवडीचा विषय, म्हणजे लहान मुलांना काहीही चटपटीत करून दिलं की ते आवडतं। तर आज आपण पोटॅटोचे फिंगर चिप्स कसे बनवायचे ते आपण ह्या व्हिडिओमधून बघूया, आणि ते किती फास्टली घरी आपण करू शकतो हे पण ह्या व्हिडिओमधून आपल्याला लवकरच कळेल। चला तर मग आपण बघूया। बटाट्याची साल काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने हे सगळे बटाटे असे सोलून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याला कट करून घ्यायचं आहे। थोडंसं जाडच बटाट्याची काप काढायची आहे। तर हे असे बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत। तर असे इतके जाड आणि असे ह्या साईजचे बनवून घ्यायचे आहेत। तर आता गॅसवरती पाणी ठेवलेलं ते उकळत आहे। तर त्याच्यामध्ये आपण असं हळूहळू बटाटे 10 मिनिटासाठी उकळून घेऊ। तर आता हे बटाट्याचे चिप्स फिंगर चिप्स थोडेसे बॉईल केलेले आहेत 10 मिनिटं। तर आपण आता चेक करूया। असं एक घ्यायचं आहे आणि नंतर म्हणजे जास्त पण शिजवायचं नाही आहे, थोडं म्हणजे असं तुकडा केल्यानंतर सहज तो कट झाला पाहिजे इतकं। आता समजून जायचं की हे छान असं पाहिजे तसं शिजलेलं आहे। गॅस बंद करून हे पाणी बाजूला करायचं आहे आणि नंतर ह्याला गार पाण्यामध्ये भिजवायचं आहे। हे अशा पाण्यामध्ये ते टाकून द्यायचं आहे। आता हे उकडलेले फिंगर चिप्स ह्या गार पाण्यामध्ये टाकून घेत आहे मी। एक 5 मिनिटासाठी आपण हे एकदम गार पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एक कॉटनचा कपडा घेऊन त्याच्यावर त्याला ड्राय करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने 2 मिनिटासाठी हे असंच ठेवून द्यायचं आणि नंतर मग हे उकडलेले थंड करून घेतलेले जे फिंगर चिप्स आहेत ते अशा पद्धतीने हळूहळू ड्राय करून घ्यायचं आहे। तर हे आहे मक्याचं पीठ। तर जसं लागेल तसं 1-1.5 चमचा टाकून आपण ह्याला सगळं लावून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये तेल ठेवून ते नंतर त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं। हे अशा पद्धतीने तर अशा पद्धतीनं तेल तापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे फिंगर चिप्स हळूहळू सोडायचे आहेत आणि नंतर हे ब्राऊन होईपर्यंत थोडेसे लाल झाले की नंतर काढून घ्यायचे।
कारण पाण्यामध्ये ऑलरेडी आपण थोडंसं शिजवलेलं असतं, त्याच्यामुळे जास्त वेळ ह्यांना परत फ्राय करायची गरज नाही आहे, तळायची. तर हे असे कडक निघतात बाहेर. तर आता हे असे फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत. तर हे हळू काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये. असा गॅस कमी करते. गरम असतानाच ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती लगेचच मीठ टाकून द्यायचं. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.